राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। फेसवर पंच मारायचा मोमेंट सगळे मोमेंट मध्ये या। डावा पाय पुढं हा चलो फास्ट फेसवरती पंच फास्ट मारायचा आहे। साऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी। आज आपण आहोत कोंडवे धावडेमध्ये अंजनी लॉन्स आणि आज इथे मोठं प्रशिक्षण भरलेलं आहे जे की अगदी मोफत आहे। कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग असं मोफत प्रशिक्षण घेतले जाणार आहे। त्यांचे परीक्षक राजू दवणे सर आपल्याबरोबर आहेत आणि ते आज आपल्याला सांगणारे माहिती एक थोडक्यामध्ये सांगतील, आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी राजू दवणे। 2005 पासून शाओलिन कराटे मार्शल आर्ट अकॅडमी या नावाने मी ही अकॅडमी चालू केली असून 2005 पासून आजतागायत बरेचसे खेळाडू घडवलेले आहेत। बऱ्याच जणांनी राष्ट्रीय लेवलला पारितोषिक पटकवलेले आहेत। बऱ्याच मुलांना क्रीडा विभागाकडून ग्रेस गुण मिळून त्यांना शाळेला फायदा झालेला आहे। यावर्षी काही मुलांना 11वीला 10वीला चांगले मार्क मिळाल्यामुळे त्यांचं 11वीसाठीचं जे ॲडमिशन आहे ते क्रीडा विभागाच्या पत्राकडून त्यांना कॉलेजमध्ये फ्री मिळालेलं आहे। ही सगळी सुविधा करताना मला विशेष आवर्जून सांगावंसं वाटतं की अतुल आप्पा धावडे यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभतं आहे आणि 2010 पासून हे कार्यालय आम्हाला मोफत मिळालेलं आहे। कुठलाही आम्ही याचा मोबदला आप्पांना देत नाही। त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की जेवढे तरुण तुम्हाला घडवता येतील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व मुलांना निर्व्यसनी करा आणि ही पिढी पुढे न्या। त्यासाठी एवढी मोठी जागा ही कार्यालय आम्हाला फ्री मिळालेलं आहे। त्याचा आम्ही फ्रीचा फायदा घेतो की सर्व मुलांना शिबिर शिकवतोय। आज आम्ही गेल्या 2010 पासून मोफत प्रशिक्षण चालू केलेलं असून आजच्या डेटला आज 3रा दिवस आहे यावर्षीचा। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये असतं, आजच्या 3ऱ्या दिवशी जवळपास 70 मुलांची उपस्थिती आहे, मुलं आणि मुली मिळून। ही उपस्थिती अजून वाढवणार आहेत आम्ही आणि मुलंही येणार आहेत। मुलांना जेवढं आम्हाला शिकवता येते तेवढं आम्ही शिकू। मी पुनश्च एकदा आपणचे धन्यवाद देईन की आपण आम्हाला एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे मुलांना घडवण्यासाठी। कारण आजच्या काळीला मुलांना व्यायामासाठी जागा कुठंच नाही आहे। कारण आपण बघतो की मुलगा घरी आला की TV मोबाईल याच्यातच असतो। शाळेला जाताना पण त्याला स्कूल व्हॅन आहे, शाळेला जायला गाडी आहे, त्यामुळं मुलांना व्यायाम नसल्यामुळं ही एक खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे अंजनी लॉन्सतर्फे आणि या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा एवढंच मी म्हणेन। धन्यवाद। रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण उपसरपंच ह्या भागातील अतुल आप्पा धावडे यांच्याशी बोलणार आहोत। तर त्यांना विचारूयात की काय वाटते ह्याबद्दल आणि पुढच्या पिढीला काय संदेश देतात तुम्ही। नमस्ते, मी प्रथमतः रामराम न्यूजचं आभार मानतो। कारण या ठिकाणी गेले 12 वर्षापासून हे शिबिर आपण चांगल्या पद्धतीनं करतोय। त्याच्यामध्ये आमचे राजू दवणे सर आणि शाओलिन कराटे अकॅडमी, अतुल आप्पा धावडे स्पोर्ट्स फाउंडेशन हे यामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभाग घेऊन या ठिकाणी हे शिबिर राबवत आहेत। ॲक्च्युली लहान मुलांना आपण पाहतोय दिवाळीच्या सुट्टीमध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन खेळ किंवा नवीन नवीन ॲक्टिव्हिटी हे शिकवणं हे आपल्याला एक सामाजिक कार्य किंवा एक आपली जबाबदारी आहे। कारण सुट्टीमध्ये मुलांना इच्छा असते भरपूर काही शिकण्याची, परंतु आपण त्यांना काही तीच उपलब्ध करून देत नाही आणि त्या ठिकाणी मुलं फक्त मग मोबाईल, TV आणि याच्यामध्येच गुंतून जातात। तर त्यामुळं आपली जी पुढची पिढी आहे ती आपल्याला सक्षम आणि कणखर बनवायची आहे। प्रामुख्यानं मुलींना देखील आपल्याला कणखर आणि स्ट्रॉंग बनवायचं आहे, जेणेकरून येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगता येईल। तर या 12 वर्षाच्या काळामध्ये राजू दवणे सर असतील, त्यांची सर्व टीम असतील, यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिबिर घेतलं। या शिबिरामध्ये कराटे, जुडो, त्यानंतर बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, लाठीकाठी, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मुलांना आपण शिकवतो आणि या शिबिर हे सर्व मुलांना आपण मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे। या शिबिराचा लाभ सगळ्या या परिसरातील नागरिकांनी आणि मुलांनी घ्यावा अशी मी
आपल्याला या चॅनलच्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो. आदरणीय जोशी सरांनी देखील ही आमच्या या शिबिरामध्ये त्यांची मुलं या ठिकाणी पाठवलेली आहेत आणि या ठिकाणी जी बातमी त्यांनी तयार केली आहे त्यांचं मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे पण या छान उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.